पुणे पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या मोहिमेत चक्क एका कीर्तनकारावर कारवाई करण्यात आली होती। या कीर्तनकारानं थेट पोलीस आयुक्तांसमोरच आपली व्यथा मांडली आहे। आता ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम आणि त्यात कीर्तनकार नेमका आला कुठून असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय सविस्तर सांगतो। पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या 3 दिवसांच्या काळामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती। पुणे शहरातल्या 30 ठिकाणी नाकाबंदी करून 191 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांचे पुणे पोलिसांतर्फे समुपदेशन करण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केलं। ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांच्यापैकीच एक असणारे हे कीर्तनकार महाराज आहेत आणि या महाराजांचं नाव आहे अमृतानंद। पोलीस आयुक्त बोलत असताना हे अमृतानंद महाराज अचानकच उठून उभे राहिले। मात्र आपण दारूला कधीही स्पर्श केलेला नाही, मद्य चाचणीमध्ये आपण कधीही दोषी आढळणार नाही। महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात फोन करून चौकशी करा, मी दारू पितो असं कोणी सांगितलं तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे असं त्यांनी म्हटलंय। आणि त्यामुळे या कीर्तनकार महाराजांमध्ये आणि पोलीस आयुक्तांमध्येच हा संवाद रंगला। मुळात आधी कीर्तनकार महाराजांनी काय म्हटलंय ऐकूया। मी अमृतानंद महाराज कालक्रिया नेवासाचा आहे सर। मी नेवासा अहमदनगर जिल्हा। सर मी आयुष्यामध्ये दारू पाहिली सुद्धा नाही। मी कथाकार आहे, कीर्तनकार आहे। युट्यूबला जर माझं तुम्ही नाव टाकलं तर माझे कथा कीर्तन येतात सर। तर मुंदवा जो ब्रिज आहे आपलं रेल्वे ब्रिज, तिथं माझ्या गाडीला पाठीमागून येऊन एक गुप्ता नावाच्या मुलाने धडक दिली सर। त्यावेळेस पोलीस स्टेशनला, मुंबई पोलीस स्टेशनला माझी पण त्या मशीनद्वारे चेकिंग झाली। तर तेव्हा म्हणजे माझं पॉझिटिव्ह सर कधीच निघणार नाही। महाराष्ट्रातल्या कोणत्याही तालुक्यामध्ये तुम्ही मला फोन लावायला सांगा की मी दारू पिलो किंवा मी पित आहे असं जर कधी जर तुम्हाला जर सांगितलं तर मी कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे सर। मला बोलायचं होतं, मी कागद लिहून ठेवला होता की मला तिथं माईकवरच बोलायचं होतं तुमच्याशी सर। तर तुमचे म्हणणं आहे की तुमचे पॉझिटिव्ह नव्हता, चुकीचे अजिबात नाही सर। माझ्यावर मान्य आहे तुमचे म्हणणं, ज्या कॉन्फिडन्सनी तुम्ही बोलते मला विश्वास आहे की तुम्ही खरा बोलते। हिम्मत जाधव साहेब जरा याचे हे बघा की काही ब्लड सॅम्पल वगैरे झाला होता का? झाला होता सर। आणि उसमें क्या आया ब्लड सॅम्पल मध्ये काय आलं? मला दिलंच नाही सर ते पोलिसांनी। मी नक्कीच 100% खात्री करतो आणि आपल्याला कळवतो। माझ्या गाडीचा सर अपघात झालेला, मी तो एफआयआर सुद्धा माझ्यासोबत आणलेला आहे। तर असे चुकीचे पण गुन्हे पोलिसांनी नाही केले पाहिजे। 100% काही जाणून बुजून भाऊ ताली त्यांच्यासाठी वाजवते की त्या ताली तुम्ही आहे ते म्हणून वाजवते? स्वतः चूक केले, एक चूक आमच्याकडून झाली तर इतके ताली नाही सर। अशा खूप माणसं आहेत। भैया ऐका, चूक तुमची झालेली आहे। तुमचे प्रकरणात चूक झाली असावी अशा मला पण वाटते तुम्हाला ऐकून। 100% याची परत खात्री करण्यात येईल। असे खूप माणसं आहेत पण ते धाडच नाहीत करत सर। बघू ना कोण आणखी कोणाकोणाला वाटते की चुकीचे केस झाली भाऊ? तिथं सर बघू ना, उठा ना साहेब, उठा ना आपण। आणखी वाहतूक पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या मोहिमेत कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकांसाठी पुणे पोलिसांकडून समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमात हा संपूर्ण प्रकार घडला। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची पोलीस आयुक्तांना दखल घ्यावीच लागली। या प्रकरणामध्ये आमच्याकडून काही चूक झाली असावी अशी कबुली देत पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत। बरोबर आहे, ड्रंक अँड ड्राईव्हचे मागच्या वर्षी अंदाजन 6000चे वर लोकांना पूर्ण वर्षात पकडण्यात आला होता आणि ड्रंक अँड ड्राईव्हवर पोलीस विभागाचे पूर्ण 0 टॉलरन्स आहे आणि त्या दृष्टिकोनातून मागच्या वर्षी जे लोक पकडले गेले होते त्यांचे एक विशेष ट्रेनिंग सत्र आज घेण्यात आली आणि हे निर्णय घेण्यात आलेले आहे की प्रत्येक सोमवारी जे त्या आठवड्यात अशा प्रकारचे व्हायलेशनमध्ये दिसतील त्यांना बोलून इथे ट्रेनिंग आणि मन परिवर्तन करण्याची ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। उद्देश स्पष्ट आहे की ड्रंक अँड ड्राईव्हवर 0 टॉलरन्स आहे, ते शहराच्या शिस्तीवर त्याचे विपरीत परिणाम होतो, ॲक्सिडेंटचे प्रमाण त्याच्यामुळे होतो। म्हणून हे पूर्णपणे बंद करू आणि पुणे शहरात पुढच्या काळात कोणीही दारू पिऊन वाहन चालवणार नाही ही उद्दिष्ट आम्ही स्वतः आमच्यासाठी, आमचे पोलीस दलांसाठी ठेवलेले आणि जे काही शक्य असतील त्यावर करू आणि अशा प्रकारचे व्हायलेशन बंद करू। त्याचबरोबर जे ट्रिपल सीट
आणि रॉंग साईड चालवणारे जे व्हायलेशन्स आहे त्याचे व्हायलेटर्सची पण अशा प्रकारची ट्रेनिंग सत्र पुढचे काळात, ट्रेनिंग आणि मन परिवर्तन सत्र पुढचे काळात आम्ही घेणार आहे आणि शहरात वाहतुकीचे शिस्ती आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि ॲक्सिडेंट्स चे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम सुरू केलेली. आज मोठ्या प्रमाणात लोक होते आणि मला विश्वास आहे की याचा एक चांगला परिणाम त्यांचेवर आणि इतर हे सगळ्यांनी बघून डिटरन्स दुसऱ्यांवर होईल की अशा प्रकारचे चुका ते करणार नाही. आणि विशेष करून यामध्ये आपल्यासारखे जे पत्रकार मंडळी आहे आणि इतर सर्व जे लोक आहे हे लोकांना ज्यावेळी कळेल तर मला विश्वास आहे की अशा प्रकारचे व्हायलेशन्समध्ये कमी येईल. सर्जिकल स्ट्राईक सांगायचे उद्देश असा आहे की जशा आम्ही प्रोॲक्टिव्ह भूमिका घेतलेली आहे, लोकांना इथे बोलून त्यांना समजावून सांगणे, त्यांचे ट्रेनिंग सत्र घेणे. आता आम्ही निर्णय घेतलेली आहे की मोटर वाहन कायद्याअंतर्गत जे काही पॉवर आम्हाला आहे त्याचे वापर करून याचे आणि ट्रिपल सीट व्हायलेटर्सची वाहन जप्ती करून त्या लायसन्स कॅन्सल करून अशा प्रकारचे वेगवेगळी कायद्याचे वापर आम्ही कायद्याचे प्रोव्हिजन्सचे वापर आम्ही करणार आहे. आणि खरं अर्थाने सर्जिकल स्ट्राईकच आहे, जे काही शक्य आहे ते करणार आम्ही. परंतु पुणे शहराला ही अशा प्रकारचे व्हायलेशन्स हद्दपार होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. सर, जे अपघाताचं प्रमाण आहे ते 40% आपण कमी करणारे म्हटलं तर नेमक्या काय काय उपाय जे त्यामध्ये जे ड्रंक अँड ड्राईव्ह सांगितले, ट्रिपल सीट सांगितले, याचे व्यतिरिक्त जे हॉटस्पॉट्स आहे ते हॉटस्पॉट्स आम्ही आयडेंटिफाय केलेले. अशा प्रकारचे 20 ते 22 हॉटस्पॉट्स आहे जिथे ॲक्सिडेंट्सची प्रमाण जास्ती आहे. त्या स्पॉट्सला ट्रॅफिक इंजिनिअरिंग सोल्युशन्स काय आहे किंवा एन्फोर्समेंटमध्ये काय वाढ करायचे किंवा त्या परिसरात आणखी काय काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशा प्रकारचे ब्लॅक स्पॉट्स मॅनेजमेंटसाठी आम्ही विशेष उपाययोजना केलेली आहे. जे व्हायलेटर्स जास्ती जे आरोपी आहे यामध्ये ट्रान्सपोर्टर्स, हेवी व्हेकल्स असतील, डंपर्स असतील, रेडी मिक्स असतील, अशा प्रकारचे वाहनांकडून उल्लंघन होऊ देणार नाही. यासाठी ड्रायव्हर्सवर आणि विशेष करून मालकांवर आता जसे फॉर एक्झाम्पल काही करून RMCचे ट्रक निघत असतील तर आम्ही कंपल्सरी करणार आहे की ते जोपर्यंत ब्रेथ ॲनालायझर होणार नाही तोपर्यंत ते गाडी त्यांच्या परिसरात बाहेर पडता कामा नये. त्याचे फिटनेस वाहनांची किंवा ड्रायव्हरची फिटनेस ही जबाबदारी त्या RMCचे ओनर्सवर राहील. अशा प्रकारची वेगवेगळी जे मॅनेजमेंट आहे हेवी व्हेकल्सवाल्यांची ती पण आम्ही करणार आहे. आणि कुठे स्पीड ब्रेकर्सची गरज आहे, कुठे स्पीड ब्रेकर्सची गरज नाही, इतर कुठे ॲक्सिडेंट्स होते, काय कारणाने होते त्याचे शोध करून त्याच्यावर सोल्युशन काढणे, अशा प्रकारचे वेगवेगळे दिशेने आम्ही काम करत आहे. त्यामध्ये वेगवेगळे NGOज आणि वेगवेगळे एक्सपर्ट्स याचे वापर होत आहे आणि आमचे जे वाहतूक शाखेची टीम्स आहे ते पूर्णपणे त्याबद्दल स्टडी करून कारवाई करत. सर, जी जड वाहतूक आहे त्याला आपण मधल्या काळात बंदी केली होती, पुन्हा ती काही प्रमाणात सुरू झाली, तर या पुढच्या काळात आपण पुढचे काळात 15 दिवसाचे आत यावर पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह आढावा घेऊन ज्या शहराचे भागात जिथे जिथे हेवी व्हेकल्स बंद करणे शक्य आहे ते पूर्णपणे बंद करण्यात येईल. काही विशेष कॅम्प एरिया आणि त्या परिसरात मध्यभागी हेवी व्हेकल्स येत आहे अशा दिसलेले आहे, त्याबद्दल आमचे विचार विमर्श सुरू आहे. त्यांना पूर्णपणे अशा प्रकारचे हेवी व्हेकल्सला बंदी घालण्यात येईल. ट्रान्सपेरन्सी, पारदर्शकता आणि आमची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे. आम्ही पारदर्शक आहोत. काही कारवाई करताना काही चूक होण्याची शक्यता नकारता येत नाही. जर चूक झाले असतील त्यावर आम्ही पोलीस दलांचे वतीने त्याचे आम्ही अपॉलॉजेटिक आहे, त्यांना चूक आम्ही मान्य करणार आणि करेक्टिव्ह जे काही स्टेप्स आहेत ते आम्ही घेणार. ही भूमिका आमची स्पष्ट आहे. थँक्यू. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हा कीर्तनकार नक्की खरं बोलतोय की पोलिसांची मद्याची चाचणी नक्की दोषी आहे हे चौकशीतनं समोर येईलच. मात्र ड्रंक अँड ड्राईव्हच्या मोहिमेत एका कीर्तनकारावर कारवाई झाली आणि त्याने आपली व्यथाच आज पोलीस आयुक्तांसमोर मांडल्यानं पुणे शहरात आजचा हा विषय चर्चेचा ठरला. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.